जरी खाल्ली असेल तर ते घरातल्या मावशी आल्या आणि त्या म्हणे ताई माहिती तुम्हाला सगळंच वाढलं पण तुम्हाला चटकाच नाही दिला. काय म्हणे सगळं वाढलं ताई तुम्हाला पण चटकाच नाही दिला. म्हणलं आता चटका कशाला, चटका देऊ नका म्हणलं, मला जेवण करू द्या, अजून अर्धीची चपाती खाईल, चटका देऊ नका. नाही म्हणे ताई थोडा घ्या ना चटका. म्हणलं चटका कुठं थोडा घेत असतील का. ते गावातली महाराज म्हणे ताई जाऊ दे म्हणे तुम्ही नका घेऊ चटका, मी तुमच्यावरचा घेतो चटका. खोल बरं ती मावशी गेली, त्या मावशीने सांगितलं मावशी आणा म्हणे चटका. मावशी गेली घरामध्ये, किचन मध्ये गेली आणि हिरव्या मिरच्याचा ठ्याचा घेऊन आली. तेव्हापासून मला माहित झालं याला म्हणतात चटका. मग मी पण म्हटलं मावशी आता मला बी द्या थोडा चटका. कळतं ना तुम्हाला, हिरव्या मिरच्याचा ठ्याचा ठेवावा लागतो कुठं, त्या कपामध्ये. विठ्ठल विठ्ठल छंद माझ्या मनाला छंद छंद तुम्ही तुमच्यासाठी काय भगवान परमात्मा प्रार्थना. क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, जोरात म्हणायचं. शेजारणीची शपथ खुर्च्यावर बसलेल्या तिकडे सगळ्यांनी म्हणायचं. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. तुम्ही लावली कशाला धार, जोरात म्हणायचंय. नाही म्हणलं तर शेजाऱ्याची शपथ तुम्हाला हात जोडून विनंती, जीव घेण्यासाठी काय करू नका. जोरात म्हणायचंय. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय
वाजा एकदा जोरात तुम्ही एकमेकांना त्या काय मावशी भजन केलं तुम्ही, काय आवाज काढला जशा का आग्या पोळाच्या माशा उठल्या. तुम्ही भजन चांगलं केलं. कोपऱ्यातले एक आजी रेंज मध्येच नव्हत्या, अशा टिकून तिकडे नका पाहू माझ्याकडे टिकून बसलेल्या. म्हणलं म्हणा मनात भरली पंढरी, म्हाताऱ्याने चालू केलं मनात भरली भजन. म्हणजे काय आता आवडून घ्या, पण भजन चांगलं केलं पाहिजे. एक नंबर. पुरुष मंडळीसाठी टाळी वाजा एकदा जोरात. आता टाळकरी शांत बसतील, एकच मृदंग वाजेल, मी पुढे म्हणतील, सर्वांनी तालात माझ्या पाठीमागे म्हणायचं. मनात भरली पंढरी, पाठीमागच्या यांना रोज लावले खुर्च्याला जोरात म्हणायचं. शेजारणीची शपथ, खुर्च्यावर बसलेल्या तिकडे सगळ्यांनी म्हणायचं. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. तुम्ही लावली कशाला धार, जोरात म्हणायचंय. नाही म्हणलं तर शेजाऱ्याची शपथ, तुम्हाला हात जोडून विनंती, जीव गेल्यासारखा काय करू नका. जोरात म्हणायचंय. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. टाळी वाजा एकदा जोरात तुम्ही एकमेकांना त्या काय मावशी भजन केलं तुम्ही, काय आवाज काढला जशा का आग्या पोळाच्या माशा उठल्या. तुम्ही भजन चांगलं केलं. कोपऱ्यातले एक आजी रेंज मध्येच नव्हत्या, अशा टिकून तिकडे नका पाहू माझ्याकडे टिकून बसलेल्या. म्हणलं म्हणा मनात भरली पंढरी, म्हाताऱ्याने चालू केलं मनात भरली भजन. म्हणजे काय आता आवडून घ्या, पण भजन चांगलं केलं पाहिजे. एक नंबर. पुरुष मंडळीसाठी टाळी वाजा एकदा जोरात. आता टाळकरी शांत बसतील, एकच मृदंग वाजेल, मी पुढे म्हणतील, सर्वांनी तालात माझ्या पाठीमागे म्हणायचं. नित्य गोविंदा गोविंदा
भगवान परमात्माला प्रार्थना, एक चपाती खाल्ली असेल तर ते घरातल्या मावशी आल्या आणि त्या म्हणे ताई माहिती तुम्हाला सगळंच वाढलं पण तुम्हाला चटकाच नाही दिला. काय म्हणे सगळं वाढलं ताई तुम्हाला पण चटकाच नाही दिला. म्हणलं आता चटका कशाला, चटका देऊ नका म्हणलं, मला जेवण करू द्या, अजून अर्धीशी चपाती खाईल, चटका देऊ नका. नाही म्हणे ताई थोडा घ्या ना चटका. म्हणलं चटका कुठं थोडा घेत असतात का. ते गावातली महाराज म्हणे ताई जाऊ द्या म्हणे, तुम्ही नका घेऊ चटका, मी तुमच्यावरचा घेतो चटका. कोण बरं ती मावशी गेली, त्या मावशीने सांगितलं मावशी आणा म्हणे चटका. मावशी गेली घरामध्ये, किचन मध्ये गेली आणि हिरव्या मिरच्या चटण्याचा घेऊन आली. तेव्हापासून मला माहित झालं याला म्हणतात चटका. मग मी पण म्हटलं मावशी आता मला बी द्या थोडा चटका. कळतं ना तुम्हाला, हिरव्या मिरच्याचा ठ्याचा ठेवावा लागतो कुठं, त्या कपामध्ये. विठ्ठल विठ्ठल छंद माझ्या मनाला छंद छंद तुमच्यासाठी काय जर तुम्ही तुमच्यासाठी काय भगवान परमात्माला प्रार्थना